Hello dear students, welcome again. Now open your textbook, page number 142. विद्यार्थी मित्रांनो, आपण 3.2 या लेसनला सुरुवात केली होती मागच्या लेक्चरला. डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी. पेज नंबर 142 बघा. पण सर केन रॉबिन्सन यांचा माइंड मॅप त्या ठिकाणी बघत होतो. तर सर केन रॉबिन्सन यांनी जे सांगितलेलं आहे ते 3 भागामध्ये इथं डिवाइड केलेलं आहे, दाखवलेलं आहे आराखड्यामध्ये, माइंड मॅपमध्ये. पहिला आहे सर केन रॉबिन्सन क्लेम्स स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी. तर त्यांचं म्हणणं होतं की शाळेमध्ये निर्मिती क्षमतेला वाव नाही. दुसरं आहे एज्युकेशन इज आउट ऑफ क्रिएटिव्हिटी, की त्या मुलांना शाळेत जे शिक्षण दिलं जातं ते निर्मिती क्षमतेच्या सर्जनशीलतेच्या त्या ठिकाणी बाहेरचं शिक्षण आहे. आणि तिसरं आहे क्रिएटिव्हिटी टू बी ॲक्वायर्ड इन एज्युकेशन इटसेल्फ. आणि तिसरं मुद्दा होता त्यांचा सांगण्याचा, क्रिएटिव्हिटी टू बी ॲक्वायर्ड इन एज्युकेशन इटसेल्फ, की निर्मिती क्षमता किंवा सर्जनशीलता ही शिक्षणाने स्वतः त्याच्यामध्ये आली पाहिजे. True creativity is based on knowledge, which in turn is based on literacy. True creativity is based on knowledge. तर खरी निर्मिती क्षमता, खरी सर्जनशीलता ही ज्ञानावर आधारित असते. which in turn is based on literacy, की जी शिक्षणाशी संबंधित असते. Our schools where children develop the literacy skills on which all further learning depends. आपल्या शाळांमध्ये जिथं वेअर चिल्ड्रन डेव्हलप द लिटरसी स्किल्स, की जिथं मुलं त्यांची लिटरसी स्किल म्हणजे त्यांचे शैक्षणिक जे काही कौशल्य आहे ते त्यांचा विकास तिथं करत असतात. ऑन विच ऑल फर्दर लर्निंग डिपेंड्स, आणि ज्याच्यावर त्यांचं पुढचं शिक्षण अवलंबून असतं, डिपेंड असतं. आर देअर फॉर नॉट किलिंग क्रिएटिव्हिटी बट कल्टिवेटिंग इट बाय प्रोव्हाइडिंग द फाउंडेशन्स यंग पीपल नीड टू बी प्रॉपरली क्रिएटिव्ह. As evidence of how schools kill creativity, Robinson cites the example of a young girl called Gillian Lynn. As evidence example, तर त्याचं एक उदाहरण म्हणून ते सांगतात how schools kill creativity, की शाळा मध्ये त्या ठिकाणी कशा प्रकारे क्रिएटिव्हिटी, निर्मिती क्षमता, सर्जनशीलता तिला वाव मिळत नाही किंवा ती दाबली जाते. त्याचं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. ही साइट्स द एक्झाम्पल ऑफ ए यंग गर्ल कॉल्ड जिलियन लिन हू ॲट द एज ऑफ 8, की 8 वर्षाच्या एका मुलीचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, जिलियन लिन नावाची. वॉज ऑलरेडी व्ह्यूड ॲज अ प्रॉब्लेम स्टुडंट विथ अ प्रॉबेबल लर्निंग डिफिकल्टी ड्यू टू हर इनॲबिलिटी टू सिट स्टील अँड कन्सन्ट्रेट. She was already viewed as a problem student with a probable learning difficulty. तर काही संभाव्य काही प्रॉब्लेम, समस्या शिक्षणामध्ये तिला येत होत्या आणि त्यामुळे ती एक प्रॉब्लेम स्टुडंट म्हणून त्याच्या शिक्षकाने तिला घोषित केलं होतं. ड्यू टू हर इनॲबिलिटी टू सिट स्टील अँड कन्सन्ट्रेट, की एका ठिकाणी स्तब्ध शांत बसणं आणि कन्सन्ट्रेट करणं, लक्ष केंद्रित करणं अभ्यासावर, शिक्षणावर किंवा शिकवण्यावर हे तिला शक्य नव्हतं. आणि म्हणून तिला एक प्रॉब्लेम स्टुडंट म्हणून तिच्या शिक्षकांनी तिला घोषित केलं. वेन हर मदर सॉट अ मेडिकल एक्सप्लेनेशन फॉर जिलियन्स कॉन्स्टंट फिडगेटिंग अँड लॅक ऑफ फोकस, द डॉक्टर सजेस्टेड दे स्पीक प्रायव्हेटली. वेन हर मदर सॉट अ मेडिकल एक्सप्लेनेशन म्हणजेच सॉट म्हणजे मिळवले. तर तिच्या आईने जेव्हा डॉक्टरांचा सल्ला मिळवला या गोष्टीवर, तेव्हा फॉर जिलियन्स कॉन्स्टंट फिडगेटिंग म्हणजे का चुळबुळ, तर तिची जी काही हे होती, सवय होती स्तब्ध न राहण्याची, चुळबुळ करण्याची, तिच्याबद्दल जेव्हा तिचे पॅरेंट्स, तिची आई डॉक्टरांशी त्यांनी बोलले, त्यांचा सल्ला घेतला, तर त्यांनी सांगितलं द डॉक्टर सजेस्टेड दे स्पीक प्रायव्हेटली, तर त्यांनी सांगितलं की आपण प्रायव्हेटमध्ये बोलूया. Now look at the page number 143. As the 2 adults got up to leave, the doctor turned on the radio. आणि जेव्हा
ते दोघंजण बाहेर गेले, डॉक्टर आणि जिलियनची आई. द डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ आणि डॉक्टरांनी त्यांच्या त्या रूममधला रेडिओ ऑन केला, सुरू केला. लेफ्ट अलोन इन अ म्युझिकल फील्ड रूम यंग जिलियन बिगॅन टू डान्स. आणि डॉक्टर आणि त्यांची जिलियनची आई त्या रूमच्या बाहेर निघून गेल्यावर तिथे त्या याच्यात रेडिओ तर चालू होता, म्युझिक, संगीत मस्तपैकी त्या रूममध्ये सुरू होतं. आणि एकटी जिलियन त्या रूममध्ये असताना तिने नाचायला सुरुवात केली. ऑब्झर्विंग हर थ्रू द विंडो द डॉक्टर टर्न टू हर मदर. ऑब्झर्विंग हर थ्रू द विंडो द डॉक्टर टर्न टू हर मदर. आणि जेव्हा ते डॉक्टर आणि जिलियनची आई जिलियनला खिडकीतून बघत होते आणि तिला खिडकीतून बघितल्यावर डॉक्टर त्याच्या आईकडे वळले आणि त्यांनी सांगितलं, जिलियन इज नॉट सिक, ही सेड, शी इज अ डान्सर. ते सांगतात, जिलियन इज नॉट सिक, ती आजारी नाही, तिला कोणताही प्रॉब्लेम नाही, शी इज अ डान्सर, तर ती एक डान्सर आहे. टुडे ॲट द एज ऑफ 92 जिलियन कॅन लुक बॅक ऑन अ लाँग करियर इन बॅलेट डान्स अँड म्युझिकल theater. We saw her become one of the world's most successful choreographers, with hits like Andrew Lloyd Webber's Cats and Phantom of the Opera among her many achievements. Today at the age of 92 आणि आता आज वयाच्या 92व्या वर्षी जिलियन कॅन लुक बॅक ऑन अ लाँग करियर. जर आपण जिलियनचं मागचं करियर बघितलं, व्यवसाय बघितला, तर इन बॅलेट डान्स नृत्य, नाट्य, तर तिचं हे जे काही लाँग करियर आहे ते, अँड म्युझिकल थिएटर, वी सॉ हर बिकम वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर्स. आणि तिच्या या व्यवसायाने तिला जगातील मोस्ट सक्सेसफुल की यशस्वी असा कोरिओग्राफर्समधील ती एक आहे. विथ हिट्स लाईक अँड्र्यू लॉयड वेबर्स कॅट्स अँड फॅन्टम ऑफ द ओपेरा अमॉंग हर एनी अचिव्हमेंट्स. या त्याच्या अचिव्हमेंट्स आहेत, यांच्यावर तिने विजय मिळवला. इट हर स्कूल हॅड ऑल बट रिटर्न हर ऑफ. जरी तिच्या स्कूलमध्ये, शाळेमध्ये सगळं असलं तरी त्यांनी तिला प्रॉब्लेम चाइल्ड म्हणून घोषित केलं. मिस्टेकिंग हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट. आणि तिच्याजवळ जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट होतं तिच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. फॉर सम फॉर्म ऑफ बिहेवियरल प्रॉब्लेम ऑर कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट. फक्त कशामुळे की तिचं काही बिहेवियरल प्रॉब्लेम किंवा कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट, काही कमजोरी, यांच्याकडे लक्ष देऊन तिच्या टॅलेंटकडे त्यांनी दुर्लक्ष करून तिला एक प्रॉब्लेम चाइल्ड म्हणून घोषित करण्यात आलं होतं. मग आता जिलियन लिन यांचा एक माइंड मॅप इथं दिलेला आहे, जिलियन लिन, आणि ते पॉईंट्स तिचे तिथं दिलेले आहेत. फर्स्ट, यंग गर्ल 8 years ऑफ एज प्रॉब्लेम स्टुडंट. वयाच्या 8व्या वर्षी ती प्रॉब्लेम स्टुडंट म्हणून घोषित होते. इनॅबिलिटी टू सिट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट. शी हॅड इनॅबिलिटी टू सीट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट, की ती एका ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकत नव्हती, बसू शकत नव्हती. देन हर मदर सॉट अ मेडिकल एक्सप्लेनेशन. त्यानंतर तिच्या आईने डॉक्टरांचा सल्ला घेतला. देन डॉक्टर टर्न ऑन दी रेडिओ जिलियन अलोन बिगॅन टू डान्स. त्यानंतर डॉक्टर तिला त्या रूममध्ये एकटीला सोडून ते रेडिओ चालू करतात, संगीत चालू करतात, आणि डॉक्टर आणि त्यांची आई बाहेर निघून तिच्या निरीक्षण करतात. अँड देन ही एक्सप्लेन दॅट, डॉक्टर एक्सप्लेन दॅट शी इज नॉट सिक बट अ डान्सर. आणि नंतर ते जिलियन त्या रूममध्ये नाचायला लागते आणि ते बघून डॉक्टर तिच्या आईला सांगतात की ती आजारी नाही, तिला कोणताही प्रॉब्लेम नाही, तर ती एक डान्सर आहे. आणि अँड द लास्ट पॉईंट इज करियर ॲट द म्युझिकल थिएटर इन बॅलेट डान्स, वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर, स्कूल इग्नोर्ड हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट. आणि या करिअरमध्ये म्युझिकल थिएटरमधील ते एक बॅलेट डान्सर होते. त्या बॅलेट डान्समध्ये ती स्वतःचा चांगला करिअर तयार करते आणि जगातील सगळ्यात मोस्ट सक्सेसफुल म्हणजे सगळ्यात यशस्वी अशा कोरिओग्राफरमध्ये तिची गणना होते. अँड स्कूल इग्नोर्ड हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट. आणि शाळेने तिचं हे जे काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट होतं तिच्याकडे दुर्लक्ष शाळेकडून झालेलं होतं. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.